उमेदवारी कशी कळाली आणि केव्हा तुम्हाला कळायला अपेक्षा होती का? रात्री 10-10:30च्या दरम्यान कार्यकर्त्यांच्या अभिनंदनाचे जेव्हा फोन आले तेव्हा कळालं की उमेदवारी निश्चित झाली. आणि एक अपेक्षा ही होती की सर्वसामान्यांना या ठिकाणी न्याय मिळतो आणि तो मला या ठिकाणी मिळाला. सगळ्यांचं प्रतिनिधित्व करण्याची मला संधी या ठिकाणी मिळाली. त्याबद्दल मी पक्षश्रेष्ठींचे जे देवेंद्रजी असतील, एकनाथजी शिंदे असतील, अजितदादा गट असेल राष्ट्रवादीचं, या सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आश्चर्याचा धक्का होता हा अचानक, कारण या अगोदर खूप सारे नावं होते. नाही, भारतीय जनता पार्टीमध्ये मी बऱ्याच दिवसापासून काम करतो आणि त्याच्यामुळं उमेदवारी मिळत असताना आश्चर्याचा धक्का वगैरे काही तसं नाही आहे. भारतीय जनता पार्टी कोणालाही संधी देऊ शकते हे निश्चितपणे आहे. आता उद्दिष्ट काय समोरचं उद्दिष्ट म्हणजे आपण सर्वसामान्याची कामं या ठिकाणी कसे मार्गी लावता येईल यासाठी प्रयत्न करणे, पक्ष संघटन मजबूत करणे, महायुतीसाठी काम करणे एवढंच उद्दिष्ट नक्की असेल आणि त्या माध्यमातून जनसेवा करणे हेच उद्दिष्ट त्या ठिकाणी. करून घ्यायचं.